सरासरी 100% जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास अडचणी येईल असे कारण देत शासनाने सोलापूर बार्शी बाजार समितीसाठी राज्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 2 महिने पुढे ढकलल्या आहेत। दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत निवडणूक घेऊ नये असा आदेश निघाला आहे। यामुळे या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका आता विधानसभेनंतरच होणार हे स्पष्ट झाले आहे। राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाकडे राज्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा प्रस्ताव प्राप्त आहे। मात्र सध्या राज्यात साधारणपणे सरासरी 100% जास्त पाऊस झालेला आहे। 14 जिल्ह्यांमध्ये 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालाय। त्यामुळे काही जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांशी संबंधित आहे। पावसाळ्यात शेतकरी खरीप हंगामातील मशागती, फवारणी व इतर शेतीविषयक कामात व्यस्त असतात। पावसाची परिस्थिती पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास अडचणीही येण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया पावसाळी हंगाम पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, असा आदेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी काढलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.